जैन विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परमपूजनीय गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आलो आहोत। आज आपल्याला इथल्या पूर्ण 7 दिवस जो होणाऱ्या पूर्ण 8 दिवस होणाऱ्या जो अखंड हरिनाम सप्त्याचं पूर्ण आपत्ती व्यवस्थापन म्हणायचं गेलं तात्पुरतं की फायर अँड सेफ्टीचं पूर्ण काम आपल्याकडं आहे। तर आपले शिवछत्रपती फायर अँड सेफ्टी कॉलेज त्याचबरोबर शिवछत्रपती इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम हे पूर्ण काम पाहणार आहे पूर्ण फायर अँड सेफ्टीचं। तर आपण इथे जे फायर एक्सटिंग्विशर आणलेले ते सर्व आपण डिप्लॉय करतोय आता इथे मी इकडे पाहू शकता। तिकडं दिसतंय त्या साईडला जेवणाची व्यवस्थेचं किचन वगैरे तिकडे आपण सिलेंडर ठेवलेले। आपल्या बॅक साईडला इकडे स्टेज आहे, या साईडला आपण स्क्रीन दिसत आहे, स्क्रीनच्या बॅक साईडला ऑफिस आहे जिथून सगळं कंट्रोल केलं जाणार आहे स्क्रीन वगैरे। तिथे आपण फायर एक्सटिंग्विशर ठेवलेले त्याचबरोबर स्क्रीनला ठेवले आपण हे बॅक साईडची दिस बॅक साईडला आपल्या इथे कृषी प्रदर्शन आहे त्यामुळे इथे सुद्धा आपण फायर एक्सटिंग्विशर ठेवलेले। त्याचबरोबर इकडे एंट्री गेटला ऑफिस आहे त्या ऑफिसला सुद्धा फायर एक्सटिंग्विशर ठेवलेले। त्याचबरोबर इथे मध्ये जे स्क्रीन दिसत आहे त्या स्क्रीनला पण आपण एक्सटिंग्विशर ठेवणार आहे। पूर्ण पाहणी करून झालेली आहे आपली आणि त्यानुसार आपण सगळं फायर एक्सटिंग्विशर डिप्लॉय केलेले। सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल एक खिचले नहीं का निकल नहीं का बस दबा देने पाउडर निकली ताटला जरी अंधार एकजूट आवाज दिवा देऊ तेज तू आभाळ आभाळ आसमानीचं बळ दहावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दहावजी झोपत होतो सगळे भावंड याच आनंदीतून आपल्या रात्री तेव्हा